नमस्कार. आज आपण करणार आहोत गवारीची रसभाजी. तर चला करूया सुरुवात. मी बाजारातून गवारी घेऊन आले होते. आता ही आपण स्वच्छ धुवूया. निवडून आपल्याला भाजीला सुरुवात करायची आहे. बाजारात 2 प्रकारची गवारी मिळते. त्यामध्ये मी या प्रकारची गवार घेऊन आले होते. तुमच्याकडं गवारीची भाजी तुम्ही कशी करता, त्याच्यानंतर त्याला मसाला काय वापरता हे मला नक्की सांगा. तर इथं आपण या भाजीसाठी काही मसाला करणार आहोत. इथं 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि मिरची. तर हे सगळं आपण मिक्सरला पूर्ण बारीक वाटून घेणार आहोत. इथं कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि निवडून जी आपण घेतलेली गवारी आहे ती छान परतून घेणार आहोत. आपल्याला साधारण 90-95% ही भाजी याच्यामध्ये वाफवून शिजवून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेते आणि 2 ते 3 वाफा आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला गवारीची भाजी खाल्लीच पाहिजे. शरीराला थंडावा देण्याचं काम ही भाजी करते. ज्यांना गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी ही भाजी कमी खावी, पण महिन्यातून एकदा ही भाजी खाण्यास काही हरकत नाही. सगळ्या भाज्या आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक भाजीचे गुणधर्म वेगवेगळे असतात. आता इथं ही माझी जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे. जवळपास 95% मी शिजवून घेतलेली आहे. ती आता मी बाजूला काढून घेते. आता आपल्याला रसभाजी करायची आहे. यासाठी याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि आपल्याला रसभाजी याची करून घ्यायची आहे. आपण कोरडी भाजी करतो, रसभाजी करतो, वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या करतो. तर आज आता करूया रसभाजी. तर तेल गरम झालेलंच आहे. याच्यामध्ये जिरं, हळद, तिखट आणि आपण जो मसाला बारीक वाटून घेतला होता मिक्सरला तो याच्यामध्ये छान परतून घेऊया. थोडासा हिंग घालून घेते आणि 2 चमचे गोडा मसाला घातलेला आहे. हे सगळे जिन्नस आपण छान परतून घेऊया. आता याच्यामध्येच हे सगळे मसाले आणि आपलं वाटण जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालून घेते. आता याच्यामध्ये मी चवीनुसार थोडासा गूळ घालणार आहे. काही भाज्यांना गूळ घालणं आवश्यक असतं, जसं वांग्याची भाजी आणि ही गवारीची भाजी. तर ठराविक भाज्यांना गूळ घातल्यानं त्याची चव अजून छान येते. तर इथं आपण जी शिजवून घेतलेली गवारी होती ती या मसाल्यामध्ये छान परतून घेते आणि आपल्याला कितपत पातळ भाजी पाहिजे त्या अंदाजानं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. इथं मी 3 ते 4 मिनटासाठी गवारीच्या भाजीला वाफ काढून घेतली होती. आणखी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि वरून थोडं कोथिंबीर घालून घेते आणि इथं आपली तयार होते गवारीची रसभाजी. तुम्हाला जर माझ्या पद्धतीनं भाजी करायची असेल तर नक्की करा आणि तुम्ही केल्यानंतर मला कळवायला विसरू नका. तर इथं माझी तयार आहे गवारीची रसभाजी. गरमागरम भाकरी आणि भातासोबत किंवा पोळीसोबत भाजी सुंदर लागते. तर अशा पद्धतीनं करून बघा आणि मला तुमचा रिप्लाय नक्की द्या. तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.